मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. उत्तम नगर परिसरामधील श्रीराम मंदिरामध्ये भर दिवसा अज्ञात चोरट्यानं श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 4 दरम्यान घडली आहे. दुपारी मंदिरामध्ये आलेल्या एका महिलेला मुकुट गायब झाल्याचं लक्षात येताच त्यांनी मंदिर व्यवस्थापक जिभाऊ बच्छाव आणि अंबड पोलिसांना माहिती दिली. एकादशी निमित्तानं मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ असताना देखील आतल्या बाजूचा दरवाजा बंद असून चोरट्यानं उडी मारून गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सुमारे 1.5 किलो वजनाचे आणि अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे चांदीचं मुकुट चोरीला गेल्यानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. अंबड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. नेमका काय प्रकार घडला? आज येणं सकाळी एकादशी असल्या कारणाने आमच्या इथं सकाळी अभिषेक, महापूजा आणि महाआरती झालेली होती. सकाळी 9 वाजेपर्यंत आमच्या मंदिरात पूजा असते एकादशीला आणि त्यानिमित्ताने 12-1 वाजेपर्यंत आमचं मंदिर एकादशी असल्या कारणाने ओपन राहतं. पण त्याच्यानंतर 1-1.5 वाजेपर्यंत इथं बरेचसे लोक आज एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी येत होते. त्याच्यामुळे आज मंदिर साधारण 1 वाजेपर्यंत उघडं होतं. त्याच्यानंतर मंदिर बंद करून आणि आमच्या महिला 4 वाजता परत मंदिर ओपन करून आणि साफसफाईसाठी आल्यानंतर मंदिराच्या मूर्तींकडे लक्ष गेल्यानंतर बघितलं की आमच्या राम, लक्ष्मण आणि सीता तिघं मूर्तींचे चांदीचे मुकुट हे मूर्तींच्या मुकुटवर चेहऱ्यावर नव्हते आणि ती गाळ झाली, चोरी झाली असं लक्षात येताच त्यांनी मला लगेच मंदिरातून फोन केला आणि मी कुठलीही हे न करता गावात असल्या कारणाने 5-10 मिनिटात लगेच मंदिरात पोहोचलो. किती किमतीचे होते? ते साधारण 1.5 किलोचं तिघं मूर्तींचा आमचा मुकुट होता. सुमारे किती किमतीचे? साधारण 1.5 ते 2.25 लाख रुपये किमतीचे मुकुट होते आणि ते मुकुट म्हणजे आमच्या मूर्तींचं एकदम वैभव होतं. आणि आता पाहिल्यानंतर आम्हाला इतकं दुःख झालं की बा देवाचं सुद्धा वस्तू कोणी चोरून नेतं हे आमच्यासाठी खूपच म्हणजे आजचा दिवस धक्कादायक आहे. हे आम्ही पचवू शकत नाही. एवढा मोठा धक्का आम्हाला बसला. या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कळवलं. आम्ही आता लगेच पोलीस स्टेशनला निघतोय आणि अंबड पोलीस स्टेशन इथं आम्ही रीतशीर आमची तक्रार देतोय. तरी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करू आणि आमचे जे गेलेले मुकुट त्यांची त्वरित शोध घेऊन मंदिरासाठी सहकार्य करा आणि आमचे मुकुट जेणेकरून वापस भेटतील अशी चौकशी करून मुकुट वापस मिळवून द्यावं ही मी सर्व भाविकांच्या वतीने पोलिसांना सुद्धा विनंती करतो. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.